आज ना माझा हात भाजता भाजता वाचला ती कसं काय ती सांगते. आता पटकन सकाळी अंघोळ करून घेतली होती. म्हणजे निवांत चालू होतं आज रविवार असल्यामुळे बरं का. अंघोळ केल्या केल्या आपलं पहिलं काम काय असते, गरम पाणी प्यायचं. आणि लिंबू तर नव्हता, मग नुसतं गरम पाणी पिऊनच आज भागवायचं म्हणलं. एकदा का अशा गोष्टींची सवय लागली ना, ती केल्याशिवाय करमत पण नाही. असं गरम पाणी पिलेलं चांगलंच असतंय असं म्हणते. तर वंश पप्पा नसले की माझा दिवस असा काही बोरिंगच जाते. मग त्याच्यामध्ये मी काम हुडकत असते. तर आज म्हणलं रविवार होताच निवांत, तर चला गाडी धुवून घेऊ. दररोज तर काय पुसूनच घेताव आणि आज ही काम आपण करून घेऊत म्हणलं. तसं आपली आपण स्वतः गाडी चालवायला शिकले की जरा हौसच वाटते ना पुसापुसीची आपल्याला. मग पटकन दुधाचा पुडा आणलेला होता. मग चहा वगैरे करून घेतला आणि वंशला दूध बिस्किट दिलं. असं रोज देत नसते सकाळी उठल्या उठल्या, पण आज दिलं. आणि आता बटाटे चिरून घ्यायला लागले होते, उकडायला ठेवायचे होते, कारण की आज पराठे बनवावं म्हणलं. लय दिवस झाले ते पराठे बनवून. आणि वंश पण म्हणायला लागलो आता पण कामामध्ये गडबड करायचीच नाही. का बरं म्हणायला लागले, कारण की असं काय होत असते. आता काढायला ते बटाटे तर हातावर उडालं पाणी गरम. आता जास्त पोळं असतं म्हणजे सगळ्यांच्या शिव्याच खाल्ल्या असत्या मी. चिरायचं म्हणजे काय नाही, मला रडवायचंच काम आहे काय की वाटते कांद्याचं. जर वेळेस माझ्या डोळ्याला पाणी आल्याशिवाय राहतच नाही. बाबा म्हणलं असं जर रडायला भेटणं गेले असं तर रडवून घे. आणि मग हिरव्या मिरच्या पण चिरून घेतल्या त्याच्यासोबतच. मी काही देत नसते आणि अशा पद्धतीनं तुम्ही पण पराठा नक्की ट्राय करून बघा. इथं बटाटे उकडलेले होते, मग ते सोलून घ्यावं म्हणलं पटपट. तर आपल्याला उकडलेले 4-5 बटाटे घ्यायचे. तर त्याच्यामध्ये कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची आणि कांदा. तर आपल्याला ना बटाटे सगळे मॅश करून घ्यायचे तर आपल्या मॅशरनं. आणि नंतर का नाही एव्हरेस्टचा गरम मसाला पण मी त्यात टाकणार आहे. एक नंबर टेस्ट येते त्याच्यामुळं ना. आता मॅश केलेल्या बटाट्यामध्ये कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण या सगळ्या गोष्टी टाकून द्यायच्या आणि तिखट, मीठ, हळद आणि 1 चमचा एव्हरेस्टचा गरम मसाला आणि 1 चमचा धने पावडर या सगळ्या गोष्टी टाकून मिक्स करून घ्यायच्या. तर कोणी कोणी फोडणी देऊन करते, पण अशा पद्धतीनं ट्राय करा ना, एक नंबर होते. त्याच्या पुढची स्टेप तर खूपच सोपी आहे. पुरणपोळीसारखं सगळं सारणमध्ये भरायचं आणि एकसारखं सगळीकडनं थापून घ्यायचं. म्हणजे का नाही जेवढं होईल तेवढं मोठं करा आणि सोपं पडते आपल्याला लाटायला पण. आणि हलक्या हातानं लाटून घ्या आणि मस्तपैकी तेल टाकून तव्यावर मस्तपैकी भाजून घ्यायचं गोल्डन ब्राऊन कलर येऊपर्यंत असा. आणि असं मग मस्तपैकी वंशला दिलं होतं खायला सॉससोबत. आई आहेत तोपर्यंत म्हणलं काहीतरी नवीन नवीन करून खाऊ घालावं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला.